Now the next new point, sale of goods on approval or return basis. In normal business activities, goods are sold to the customers. When goods are sold to the customers, they are treated as sale immediately when goods are sold. But many times businessman may want to increase his sale, or he want to face the competition in the market, so he may offer the goods to the customers on sale or return basis. याचा अर्थ आहे की नॉर्मल कोर्समध्ये सेल हा सेल म्हणून रेकॉर्ड केला जातो, पण नाउअडेज बिझनेस ॲक्टिव्हिटीज इतक्या कॉम्प्लिकेटेड झाल्या आहेत की बिझनेसमनला कॉम्पिटिशन फेस करण्यासाठी कस्टमरला सांगावं लागतं की गुड्स तुम्ही ठेवून घ्या किंवा रिटर्न करू शकता. असं ज्यावेळी त्याला सांगायला लागतं त्यावेळेला ती कंडिशन सेल ऑफ गुड्स ऑन ॲप्रुव्हल ऑर रिटर्न बेसिस, म्हणजे जोपर्यंत कस्टमरचा ॲप्रुव्हल येत नाही तोपर्यंत गुड्स परत येणार आहेत का आपल्याला माहीत नाही आहे, अशा बेसिसवर विकावे लागतात. देर आर सम इसेन्शियल फीचर्स ऑफ गुड्स सोल्ड ऑन ॲप्रुव्हल ऑर रिटर्न बेसिस. ए, देर इज अ चेंज इन पोझेशन ऑफ गुड्स फ्रॉम वन पर्सन टू अनदर. या ठिकाणी ज्यावेळेला गुड्स सोल्ड केले जातात त्यावेळेला गुड्सचं पोझेशन सेलरकडून बायरकडे जातं. इट डज नॉट इन्व्हॉल्व ट्रान्सफर ऑफ ओनरशिप ऑफ गुड्स, बट ओनरशिप इज नॉट ट्रान्सफर्ड हिअर, ओनली पोझेशन हॅज बीन ट्रान्सफर्ड. मालकी ट्रान्सफर झालेली नाही आहे, गुड्सचं पोझेशन फक्त ट्रान्सफर झालं आहे, हे लक्षात ठेवा. द ओनरशिप इज पास्ड ओनली व्हेन द बायर गिव्स इज अप्रुव्हल ऑर इफ द गुड्स आर नॉट रिटर्न विदिन दॅट स्पेसिफाईड पिरियड. ओनरशिप तेव्हाच बायरकडे जाते ज्यावेळेला तो त्याचा अप्रुव्हल देतो किंवा स्पेसिफाईड पिरियड जो असतो त्या पिरियडमध्ये कळवत नाही की त्याने गुड्स ठेवून घेतलेत का तो रिटर्न करणार आहे. अशा वेळेला फक्त ओनरशिप त्याच्याकडे पास झाली असं गृहीत धरलं जातं. द कस्टमर डज नॉट इन्कर एनी लायबिलिटी वेन गुड्स आर नियरली सेंट टू हिम. जेव्हा कस्टमरकडे गुड्स सेंड केलेले असतात त्यावेळेला त्यांनी त्यांच्या याच्यात कोणतीही लायबिलिटी निर्माण झाली असं मानलं जात नाही. त्याचं उदाहरण देता येईल की हल्ली ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स होतात. या ऑनलाईन केसेसमध्ये गुड्स कस्टमरला पाठवले जातात, पेमेंट ऑन डिलिव्हरी असतं किंवा आधी पेमेंट केलं जातं, पण त्यावेळेला जोपर्यंत कस्टमर ते गुड्स ठेवून घेत नाही आणि पैसे देत नाही तोपर्यंत ते गुड्स रिटर्नही होऊ शकतात कस्टमरकडून. अशा बेसिसवर सेल केलेले असतात. अकॉर्डिंग टू सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930, इन रिस्पेक्ट ऑफ सच गुड्स विच गुड्स आर सोल्ड ऑन सेल ऑर रिटर्न बेसिस मीन्स अप्रुव्हल ऑर रिटर्न बेसिस, याच्या बाबतीत सेल ऑफ गुड्स ॲक्ट काय म्हणतो बघा. द सेल विल टेक्स प्लेस वेन कस्टमर सिग्निफायझेस हिज अप्रुव्हल ऑर ॲक्सेप्टन्स टू द सेलर. ज्यावेळेला कस्टमर अप्रुव्हल देतो किंवा त्याचा ॲक्सेप्टन्स आहे गुड्स घ्यायला असं दर्शवतो त्यावेळेला सेल पूर्ण झाला असं मानतात. वेन ही डज सम ॲक्ट ॲडॉप्टिंग द ट्रान्झॅक्शन, ते ट्रान्झॅक्शन त्यांनी घेतलं आहे म्हणजे ते गुड्स घेतलेत असं दाखवणारं काही ॲक्ट त्याच्याकडनं होतं, म्हणजे तो पैसे पेड करून टाकतो त्या सगळ्या गुड्सचे वगैरे. बट इफ ही डज नॉट सिग्निफाईज हिज अप्रुव्हल ऑर ॲक्सेप्टन्स टू द सेलर but returns the goods without giving notice of rejection on the expiry of specified time if time has been fixed. जर टाईम फिक्स केलेला असेल आणि त्या टाईम पिरियडमध्ये त्यांनी ॲप्रुव्हल दिलं नाही आणि गुड्स स्वतःकडेच ठेवले किंवा रिझनेबल टाईम एक्सपायर झाला तरच तो सेल झाला असं गृहीत धरलं जातं. त्याच्यासाठी अकाउंटिंग एंट्रीज कशा करायला लागतात ते बघूया आता. When the business sends goods casually or on sale or return basis, 3 कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये. त्यातली फर्स्ट कंडिशन आपण शिकतोय. जेव्हा बिझनेसमन गुड्स सेल ऑर रिटर्न बेसिसवर कॅज्युअली पाठवतो त्यावेळेला पहिल्यांदा वेन गुड्स आर सेंट ऑन सेल ऑर रिटर्न बेसिस एंट्री काय होते बघा. ट्रेड रिसिवेबल अकाउंट डेबिट, ट्रेड रिसिवेबल अकाउंट डेबिट करू शकता तुम्ही किंवा डेटर्स अकाउंट पण डेबिट करू शकता, म्हणजेच कस्टमर्स अकाउंट. ही इज द रिसिवर सो हिज अकाउंट विल बी डेबिटेड टू सेल्स अकाउंट. ही पहिली एंट्री केली जाते. नंतर वेन द गुड्स आर रिजेक्टेड ऑर रिटर्न्ड विदिन द स्पेसिफाईड पिरियड,
सगळे गुड्स किंवा त्यातले काही गुड्स ज्यावेळेला कस्टमर रिटर्न करतो त्यावेळेला सेल्स रिटर्न अकाउंट म्हणजेच रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट टू कस्टमर्स अकाउंट अशी एंट्री केली जाते. आणि ह्या दोन्ही एंट्रीज इनव्हॉइस प्राईस, ती प्राईस चार्ज केलेली आहे त्या प्राईसला असतात. थर्ड एंट्री, वेन गुड्स आर ॲक्सेप्टेड ॲट इनव्हॉइस प्राईस, ज्या वेळेला कस्टमर सगळे गुड्स ॲक्सेप्ट करतो, ठेवून घेतो, त्यावेळेला पुन्हा एंट्री करण्याची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी सेल्सची एंट्री पहिल्या एंट्रीमध्ये झालेली असते. वेन गुड्स आर ॲक्सेप्टेड ॲट ए हायर प्राईस दॅन इनव्हॉइस प्राईस, इनव्हॉइस प्राईसपेक्षा जास्त किमतीला गुड्स ज्यावेळेला ॲक्सेप्ट केले जातात त्यावेळेला हा जो प्राईस असतो, प्राईसमधला डिफरन्स असतो, इनव्हॉइस प्राईस आणि ॲक्सेप्टेड प्राईस ह्याच्यामधला जो डिफरन्स असतो त्या डिफरन्ससाठी ही एंट्री पुन्हा पास केली जाते. कस्टमर्स म्हणजेच ट्रेड रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, ही एंट्री सिमिलर टू फर्स्ट एंट्री आहे. पहिल्या एंट्रीसारखीच एंट्री केली जाते, कारण ती अमाऊंट वाढवायची सेल्सची, कारण हायर प्राईसला गुड ॲक्सेप्ट केले गेले. वेन गुड्स आर ॲक्सेप्टेड ॲट ए लोअर प्राईस दॅन इनव्हॉइस प्राईस, तर ती प्राईस कमी करावी लागते, त्यामुळे अपोजिट एंट्री होणार ऑब्व्हियसली. बघा, सेल्स अकाउंट डेबिट टू कस्टमर्स अकाउंट किंवा ट्रेड रिसिवेबल अकाउंट, म्हणजे तेवढ्याने ती प्राईस कमी होईल. इथे सुद्धा डिफरन्स दाखवला जातो, म्हणजे पहिल्या एंट्रीने जो सेल केला आहे तो एवढ्या एंट्रीने कमी झाला आहे, कारण गुड्स आर ॲक्सेप्टेड ॲट ए लोअर प्राईस असा त्याचा अर्थ आहे. नंतर नेक्स्ट एंट्री, at the end of the year when the goods are with customer and specified time limit is yet to expire, वर्ष संपतं 31 मार्चला, गुड्स कस्टमर्सकडेच आहेत, स्पेसिफाईड टाईम लिमिट जे त्यांचं ठरलेलं असतं महिनाभरात कळवायचं किंवा वॉट एव्हर इट मे बी, ते अजून एक्सपायर झालेलं नाही, त्यावेळेला ते गुड्स परत आलेत ॲज गुड ॲज असं म्हणून अपोजिट एंट्री केली जाते, सेल्स अकाउंट डेबिट टू ट्रेड रिसिवेबल अकाउंट और कस्टमर्स अकाउंट, कारण ते त्यावेळेला ते परत येतील सगळे असं गृहीत धरलं जातं. These goods should be considered as inventories with customers and in addition to the above entry, following adjustment entry is to be passed. गुड्स परत आलेत असं गृहीत धरलं जातं आणि वरची एंट्री केली जाते, आणि आता ही इन्व्हेंटरी म्हणजे गुड्स कस्टमर्सकडे आहेत म्हणून पुढील ॲडजस्टमेंट एंट्री पास केली जाते. इन्व्हेंटरीज विथ कस्टमर ऑन सेल ऑर रिटर्न अकाउंट डेबिट, म्हणजे गुड्स आर विथ कस्टमर, गुड्स हे ॲक्च्युली कस्टमरकडे आहेत म्हणून इन्व्हेंटरीज विथ कस्टमर्स हा अकाउंट डेबिट केला जातो टू ट्रेडिंग अकाउंट. कॉस्ट प्राईस और मार्केट प्राईस विच एव्हर इज लेस, ह्या डेटला ह्या अमाऊंटला ही एंट्री पास केली जाते. दिस इज अन ॲडजस्टमेंट एंट्री. ओके, सो नाऊ लेट्स सॉल्व दिस फर्स्ट प्रॉब्लेम. आत्ता आपण ज्या एंट्रीज डिस्कस केल्या त्याच्यामध्ये पहिली एंट्री सेल केल्याची होती, दुसरी एंट्री गुड्स रिटर्न केल्याची होती. गुड्स जर जसेच्या तसे कस्टमरने ॲक्सेप्ट केले तर कोणतीही एंट्री होत नाही. त्यानंतर जर हायर प्राईसला ॲक्सेप्ट केले तर सेम पहिल्या एंट्रीसाठी सारखी एंट्री केली जाते, म्हणजे डिफरन्स जो असतो प्राईसमधला तो ॲडजस्ट होतो. जर लोअर प्राईसला कस्टमरने गुड्स ॲक्सेप्ट केले तर अपोजिट एंट्री केली जाते डिफरन्ससाठी. ॲट द एंड ऑफ द इयर जर कस्टमरकडे गुड्स असतील आणि त्यांनी काही अजून कन्फर्मेशन दिलेलं नसेल तर ते गुड्स परत आले असं अजून करून सेल्स अकाउंट डेबिट टू ट्रेड रिसिवेबल अकाउंट किंवा कस्टमर्स अकाउंट अशी एंट्री केली जाते. आणि सगळ्यात शेवटी आत्ता आपण डिस्कस केलं त्याप्रमाणे दिस गुड्स आर इन्व्हेंटरीज विथ द कस्टमर्स, सो इन्व्हेंटरीज विथ कस्टमर्स अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट अशी एंट्री केली जाते. आता आपण या प्रोफार्मा एंट्रीजवरून फर्स्ट प्रॉब्लेम डिस्कस करूया. सी दिस फर्स्ट प्रॉब्लेम. CE sent goods to his customers on sale or return basis. The following transactions took place during 2016. 2016 मध्ये पुढील ट्रान्झॅक्शन झालेली आहेत. 15 सप्टेंबर सेंड गुड्स टू कस्टमर ऑन सेल और रिटर्न बेसिस ॲट कॉस्ट प्लस 33.1/3% रुपीज 1 लाख. 20 ऑक्टोबरला गुड्स रिटर्न बाय द कस्टमर्स रुपीज 40,000. म्हणजे हे जे गुड्स कस्टमरला सेल केलेले आहेत 15 सप्टेंबरला हे 133.33 म्हणजेच 33.33%ला कॉस्ट प्लस 33.33%ला विकलेले आहेत 1 लाख रुपीजला. 20 ऑक्टोबरला कस्टमरनी 40,000चे गुड्स रिटर्न केलेले आहेत. 25 नोव्हेंबरला रिसिव्ड लेटर ऑफ अप्रुव्हल फ्रॉम द कस्टमर 40,000.
40,000साठी ॲप्रुव्हल मिळालेलं आहे कस्टमरचं 25 नोव्हेंबरला. आणि 31 डिसेंबरला गुड्स विथ कस्टमर्स अवेटिंग ॲप्रुव्हल अजून आलेलं नाही. सी रेकॉर्ड्स सेल ऑन रिटर्न ट्रान्झॅक्शन ॲज ऑर्डिनरी सेल्स. यू आर रिक्वायर्ड टू पास नेसेसरी जर्नल एंट्रीज in the books of C, assuming that accounting year closes on 31st December 2016. So let's start. In the books of C, we have to pass journal entries. They have sent goods to their customers on sale or return basis. On September 15th, sent goods to customers at cost plus 33.33%. म्हणजे मार्केट प्राईस आहे 1,00,000, तेवढ्या रुपीजचा गुड्स सोल्ड केले आहेत अशी एंट्री आपण करूया. सो 2016 सप्टेंबर 15th, ट्रेड रिसिवेबल अकाउंट डेबिट, और यू कैन से डेटर्स अकाउंट डेबिट और कस्टमर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट रुपीज़ 1,00,000. गुड्स sold on sale or return basis. This is the narration. Now see the next entry. On October 20, goods returned by customers rupees 40,000. So October 20 कस्टमर्सनी गुड्स रिटर्न केलेले आहेत 40,000 रुपीजचे. सो वी कॅन डेबिट सेल्स अकाउंट और रिटर्न इनवर्ड अकाउंट मीन्स सेल्स रिटर्न अकाउंट. ओके, सो रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट 40,000 टू ट्रेड रिसिवेबल अकाउंट और टू कस्टमर्स अकाउंट 40,000. and narration, goods returned by customers to whom goods were sold on sale or return basis. This is the second entry. And now see the problem. In problem they have told us that on 25th November received letters of approval from customers. कस्टमर्सनी ॲप्रुव्हल लेटर्स पाठवलेली आहेत. ॲप्रुव्हल लेटर्स पाठवलेली आहेत 40,000 रुपीजची, म्हणजे त्यांनी 40,000चा माल ठेवून घेतलेला आहे. याच्यासाठी वेगळी एंट्री पास करण्याची गरज नाही, ती एंट्री ऑलरेडी आपण सोल्ड म्हणून केलेली आहे. सो नाव वी हॅव टू पास द एंट्री ऑन 31st डिसेंबर. गुड्स विथ कस्टमर्स अवेटिंग ॲप्रुव्हल. बघा 1,00,000 रुपीजचे गुड्स सोल्ड केले होते, 40,000चे गुड्स रिटर्न केलेत, म्हणजे 60,000चा सेल राहिला. आउट ऑफ दॅट 60,000 40,000 we have received letters of approval from customers. So remaining goods are worth rupees 20,000, that is invoice price, selling price is 20,000, and these goods were not confirmed by the customers. म्हणजे त्यांनी कन्फर्म ॲप्रुव्हल दिलेलं नाही, ॲप्रुव्हलची वाट बघतायत ते गुड्स असं सांगितलेलं आहे. म्हणजे सेल झाला आहे की नाही हे अजून आपल्याला माहिती नाही. सो ऑन डिसेंबर 31 31 डिसेंबरला 20,000 रुपयाचे गुड्सची ओरिजिनल सेलची एंट्री जी आहे ती आपण कॅन्सल करणार आहोत, कारण आपण असं गृहीत धरणार आहोत कॅन्सल होऊ शकतो सेल, म्हणून आपण ती एंट्री कॅन्सल केल्याची एंट्री करणार. सेल्स आपण तेवढ्याने कमी करणार. सो सेल्स अकाउंट डेबिट 20,000 ॲट द एंड ऑफ द इयर. सेल ऑर रिटर्न बेसिसवर विकलेले जे गुड्स असतात, जो माल असतो तो परत आला असं अझूम केलेली एंट्री केली जाते. सो सेल्स अकाउंट डेबिट टू ट्रेड रिसिवेबल्स अकाउंट. कॅन्सलेशन ऑफ ओरिजिनल एंट्री ऑफ सेल ॲज गुड्स आर सोल्ड ऑन सेल और रिटर्न बेसिस. ओके,
नाव वी हॅव टू पास द ॲडजस्टमेंट एंट्री ऑन डिसेंबर 31. आपण एंट्रीज डिस्कस केल्या, त्याच्यात आपण बघितलं शेवटची ॲडजस्टमेंट एंट्री इन्व्हेंटरी विथ कस्टमर्सची केली जाते. सो इन्व्हेंटरी with customers on sale or return account debit to trading account. Okay, adjustment entry for cost of goods lying with customers without approval. कस्टमरकडे आहेत पण अजून ॲप्रुव्हल मिळालेलं नाही, सो आपण तो सेल कॅन्सल झाला असं गृहीत धरलेलं आहे. पण इन्व्हेंटरी मीन्स गुड्स आर लाईंग विथ कस्टमर्स म्हणून त्याची ॲडजस्टमेंट एंट्री केलेली आहे. आता आपण एंट्रीज डिस्कस केल्या, त्याच्यामध्ये आपण बघितलं की ही एंट्री जी असते ती एंट्री कॉस्ट प्राईस और मार्केट प्राईस विच एवर इज लेसला केली जाते. अँड दिस इज मार्केट प्राईस अँड मार्केट प्राईस इज 100 प्लस 33.33%. कॉस्ट प्लस 33.33%ला ते गुड्स सेल केलेत असं सांगितलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे जर आपण कॉस्ट अझ्युम केली 100 तर सेलिंग प्राईस होते 133.33. बरोबर आहे. मग आपण कॉस्ट प्राईस काढायची आहे 20,000 रुपीजच्या गुड्सची ज्याचा अप्रुव्हल आलेलं नाही आणि दिस इन्व्हेंटरी इज लाईंग विथ कस्टमर्स. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट कॉस्ट ऑफ दीज गुड्स. देअरफॉर इफ selling price is 133.33%, cost price is 100, then for 20,000 selling price what will be the cost price? This will be the calculation. 133.33 सेलिंग प्राईस असताना कॉस्ट प्राईस 100 असते, तर 20,000चे सेलिंग प्राईस असलेल्या गुड्सची कॉस्ट प्राईस किती? सो 20,000 डिवायडेड बाय 133.33 इंटू 100. कॅल्क्युलेटर करून बघा. इट इज इक्वल टू 15,000. सो वी हॅव टू पास दिस एंट्री ऑफ ₹15,000. कॉस्ट और मार्केट प्राईस विच एवर इज लेस. कॉस्ट प्राईस इज लेस, सो आपण लेस प्राईसची एंट्री पास करणार आहोत. ओके. नाउ सी दिस सेकंड प्रॉब्लेम. S Limited sends out of its goods to dealers on sale or return basis. All such transactions are however treated as actual sales and are passed through the day book, means sales day book. Just before the end of the accounting year on 31st March 2016, 200 such goods have been sent to a dealer at rupees 250 each, cost price rupees 200 each, on sale or return basis. So first we have to pass the journal entry of as on 31st December 2016. गुड्स पाठवलेले आहेत डीलरला अँड डेबिटेड टू हिज अकाउंट. ऑफ दीज गुड्स ऑन 31st March 2016 वेर रिटर्न 50 वेर रिटर्न, म्हणजे त्या गुड्सपैकी 50 गुड्स रिटर्न करण्यात आलेत. अँड 70 वेर सोल्ड वाईल फॉर द अदर गुड्स डेट ऑफ रिटर्न हॅज नॉट येट एक्सपायर्ड. म्हणजे काय झालं बघा, तर या 200 गुड्स म्हणजे 200 युनिट्स, 200 कोणत्या तरी वस्तू त्या डीलरला पाठवण्यात आल्यात सेल ऑर रिटर्न बेसिसवर. त्यातल्या 50 31 मार्चला त्यांनी रिटर्न केलेल्या आहेत. त्यामुळे 50 वस्तू म्हणजे 50 आर्टिकल्स और युनिट्स परत आलेत अशी एंट्री आपल्याला करावी लागेल 31st मार्चला. त्यानंतर 70 वेर सोल्ड, 70 गुड्स जे आहेत ते सोल्ड केलेत असं सांगितलं आहे. आणि रिमेनिंग गुड्स जे आहेत, उरलेले गुड्स जे आहेत त्याच्याविषयीचं अजून काही कळलेलं नाही, पण डेट ऑफ रिटर्न हॅज नॉट येट एक्सपायर्ड असं सांगितलेलं आहे. सो वी हॅव टू पास नेसेसरी एंट्रीज ॲज ऑन 31st March 2016. सो लेट स्टार्ट. इन द बुक्स ऑफ S Limited, S Limited सेल और रिटर्न बेसिसवर गुड्स सोल्ड करतो. त्यांनी सांगितलं आहे की just before the end of accounting year as on 31st March 2016,
200 of such goods have been sent to a dealer at rupees 250 each. Okay, so first entry on 31st March 2016, TR account debit, that is trade receivables account or customers account debit to sales account. Goods sold 200 at rupees 250 each on sale or return basis. 200 such goods have sent to the dealer on sale or return basis. So we will pass this entry. 250 into 200, that is rupees 50,000. Actually, in this problem they have asked us to pass necessary adjustment entries only. So no need to pass this entry of sale. पण तुम्हाला कळणार नाही डिरेक्टली म्हणून ही सेलची एंट्री पास केलेली आहे. एवढा सेल झालेला आहे 200 आर्टिकल्सचा. आता काय सांगितलं बघा, ऑफ दीज गुड्स on 31st March 2016 50 were returned. From 200 articles the customer returned 50 articles. So we will pass the entry on the same date of return inward account debit to trade receivable account, being 50 articles or units returned by the customer to whom we have sold goods on sale or return basis. असं सुद्धा तुम्ही पुढे ॲड करू शकता त्याच्यामध्ये. त्यांनी 50 आर्टिकल्स परत पाठवलेली आहेत. सो 50 इंटू 250. ओके, 250 इंटू 50. सो इट इज 12,500. एवढ्या रुपयाचा माल परत आलेला आहे. आउट ऑफ 200 50 आर्टिकल्स वेअर रिटर्न्ड. सो नाऊ 150 रुपीजचा सेल बाकी आहे. आता पुढे काय सांगितलं बघा, अँड 70 वेअर सोल्ड while the other goods date of return has not yet expired for the other goods. 200 मधले 50 परत आले आहेत. 150 आर्टिकल्स कस्टमर्सकडे आहेत. 150 पैकी 70 आर्टिकल्स वेअर सोल्ड, म्हणजे 70 आर्टिकल्स कस्टमरनी ठेवून घेतलेले आहेत. वाईल फॉर द अदर गुड्स, म्हणजे 150 पैकी 70 ठेवून घेतल्यावर अदर गुड्स मीन्स 80 आर्टिकल्स. फॉर 80 आर्टिकल्स डेट ऑफ रिटर्न हॅज नॉट येट एक्सपायर्ड. अजून डेट ऑफ रिटर्न एक्सपायर झालेली नाही. आता 70 आर्टिकल्स वर सोल्ड याच्यासाठी वेगळी एंट्री आपल्याला काहीच करायची नाही आहे, कारण या एंट्रीमध्ये ते 70 आर्टिकल्स सोल्ड झाल्याची एंट्री झालेली आहे. ओके, आता त्यांनी सांगितलं आहे की उरलेले म्हणजे 80 आर्टिकल्स जे आहेत त्याचं अजून अप्रुव्हल मिळालेलं नाही. त्यामुळे 31 मार्चला आपण सेल कॅन्सल केल्याची एंट्री करणार. सो सेल्स अकाउंट डेबिट 20,000 टू ट्रेड रिसिवेबल अकाउंट. हे 20,000 कसे आले ते तुम्हाला कळलं असेल. 80 आर्टिकल्स इंटू 250 इच असा अर्थ आहे त्याचा. एवढ्याचे गुड्स परत आले असं आपण गृहीत धरणार आहोत कन्झर्वेटिझम कन्सेप्टप्रमाणे. 20,000 cancellation of original entry of sale of 80 units or 80 articles you can say. 80 युनिट्सची एंट्री ते परत आलेत असं गृहीत धरून केलेली आहे. बट दीज गुड्स वेअर विथ कस्टमर्स, सो त्याला इन्व्हेंटरी विथ कस्टमर्स असं म्हणतात. ती ॲडजस्टमेंट एंट्री आपण 31 मार्चला सेम डेट आहे 31 मार्च 2016. इन्व्हेंटरीज विथ कस्टमर्स अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट ही एंट्री आपण करणार आहोत. म्हणून इन्व्हेंटरीज विथ कस्टमर्स ऑन सेल और रिटर्न बेसिस अकाउंट डेबिट, म्हणजे सेल और रिटर्न अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट.
टू ट्रेडिंग अकाउंट. आता आपल्याला ह्याची कॉस्ट काढायची आहे. नॅरेशन लिहून घेऊया. कॉस्ट ऑफ cost of goods sent to customer on sale or return basis not approved yet are adjusted or adjustment entry for goods sent to the customer on sale or return basis असंही म्हणू शकता तुम्ही. So inventory with customers account debit to trading account. Now we have to charge here cost or market price whichever is less. These are 80 articles. Okay, so 80 articles into, आता इथे आपल्याला पर्सेंटेज काढायचं नाही आहे, त्यांनी कॉस्ट प्राईस ₹200 इच दिलेलंच आहे, त्यामुळे 800 इंटू 200 कॉस्ट, सो इट इज 16,000. इट इज इझी. ओके, 16,000 रुपये कॉस्ट असलेला माल ₹250 म्हणजे 20,000ला विकला होता. मीन्स मार्जिन इज देअर प्रॉफिट. त्यामुळे आपण ते कॉस्टला परत त्याची ॲडजस्टमेंट एंट्री केली बिकॉज धिस इन्व्हेंटरी these goods were lying with customer. Okay, and now next problem. Cali company sends out its gas containers to dealers on sale or return basis. All such transactions are however treated as actual sales and are passed to the day book. Just before the end of the financial year, 100 gas containers, which cost them ₹900 each, have been sent to the dealer on sale or return basis and have been debited to his account at ₹1,200 each. Out of this, only 20 gas containers are sold at ₹1,500 each. You are required to pass necessary adjustment entries for the purpose of profit and loss account and balance sheet. So let's start. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करतोय. इन द बुक्स ऑफ कॅली कंपनी त्यांनी सांगितलं आहे की कॅली कंपनी सेंड्स आउट इट्स गॅस कंटेनर्स ऑन सेल ऑर रिटर्न बेसिस. ॲक्च्युअल सेल म्हणून कन्सिडर केला जातो. जस्ट बिफोर द एंड ऑफ द फायनान्शियल इयर 100 गॅस कंटेनर्स विच कॉस्ट देम ₹900 म्हणजे त्या पर गॅस कंटेनरची कॉस्ट ₹900 आहे, हॅव बीन सेंड टू द डीलर ऑन सेल ऑर रिटर्न बेसिस and have been debited to his account at ₹1,200 each. means selling price is 1,200 each. so जर आपल्याला सेलची एंट्री करायला सांगितली असती, इथे पण आपल्याला ॲडजस्टमेंट एंट्रीज करायला सांगितलेल्या आहेत, त्यामुळे सेलची एंट्री करण्याची गरज नाही. बघा ह्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा आपल्याला ॲडजस्टमेंट एंट्रीज विचारल्या होत्या, त्यामुळे तुम्ही ही सेलची एंट्री केली नाही तरी चालेल. तुम्हाला कळावं म्हणून मी सेलची एंट्री केली होती 200 कंटेनर्स सोल्ड केल्याची. तशीच इथे आपण सेलची एंट्री आता करायला नको. फक्त ती एंट्री काय असणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ट्रेड रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अशी एंट्री होईल. 100 गॅस कंटेनर्स इंटू सेलिंग प्राईस 1,200 इच अशी 12 लाख रुपीजची एंट्री असेल. पहिली गुड्स सोल्ड मीन्स 100 गॅस कंटेनर्स सोल्ड ॲट ₹1,200 इच फॉर सेल ऑर रिटर्न बेसिस. ती एंट्री आपल्याला विचारलेली नाही बिकॉज दे टोल्ड अस टू पास नेसेसरी ॲडजस्टमेंट एंट्रीज ओनली. ओके, सो ॲट द एंड ऑफ द इयर डेट आपल्याला दिलेली नाही आहे, आपल्याला ॲट द एंड ऑफ द इयरच्या ॲडजस्टमेंट एंट्रीज फक्त या प्रॉब्लेममध्ये करायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. काय सांगितलं बघा, या गॅस कंटेनरची कॉस्ट प्राईस इथे दिलेली आहे. मग आजच्या प्रॉब्लेममध्ये जशी कॉस्ट प्राईस दिली होती त्याप्रमाणे 900 इच. त्याने असं सांगितलं आउट ऑफ धिस ओनली 20 गॅस कंटेनर्स वेर सोल्ड ॲट ₹1,500 इच. 100 गॅस कंटेनर्स पाठवलेले होते रिटेलरला, 1,200 इनव्हॉइस प्राईस चार्ज केली होती. त्यातले 20 गॅस कंटेनर्स वेर सोल्ड ॲट ₹1,500 इच. म्हणजे इनव्हॉइस प्राईसपेक्षा जास्त प्राईसला हे गुड्स सेल झालेले आहेत. मीन्स गुड्स आर ॲक्सेप्टेड ॲट अ हायर प्राईस दॅन इनव्हॉइस प्राईस. ओके, सो आपल्याला ही जी डिफरन्स आहे, 20 गॅस कंटेनर्स 1,200 इचला पाठवले होते, बरोबर आहे. सो ते 24,000ला पाठवले होते आणि आता ते सोल्ड झालेत 1,500 इचला. म्हणजे 20 × 1,500 दॅट इज 30,000ला सेल झालेत.
डिफरन्स इज 6000. तुम्हाला कळतं आहे. सो आपल्याला या डिफरन्ससाठी एंट्री पास करायचे. आपण मगाशी प्रोफॉर्मा एंट्रीज बघितलेल्या आहेत. पुन्हा ट्रेड रिसिवेबल अकाउंट डेबिट केला जातो टू सेल्स अकाउंट, कारण आधीची जी ट्रेड रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट ही एंट्री होती ती 1200 रुपीज पर कंटेनरने होती, आणि नाऊ द गॅस कंटेनर्स आर सोल्ड ॲट रुपीज 1500 ईच. ओके, सो नॅरेशन being adjustment for excess price of 20 gas containers at rupees 300 each. पुन्हा एकदा मी इथे तुम्हाला करून दाखवते. 1200 इनवॉइस प्राइस म्हणजे सेलिंग प्राइस होती, चार्ज केलेली प्राइस होती, आणि गुड्स ची ॲक्च्युअल सेलिंग प्राइस 1500 आहे. सो ह्याच्यामधला जो डिफरन्स आहे तो 300 रुपीजचा आहे, लक्षात ठेवा. एक्सेस 300 मिळालेले आहेत आपल्याला. ओके, सो हिअर 20 इंटू 300 6000 रुपीज आपण ॲडजस्ट करणार आहोत. 6000. नाव 20 गॅस कंटेनर्स ओनली वेअर सोल्ड असं सांगितलेलं आहे. सो 100पैकी 20 गॅस कंटेनर्स सोल्ड झाल्यामुळे 80 जे गॅस कंटेनर्स आहेत त्या 18ची एंट्री आपल्याला कॅन्सल करायला हवी. तो सेल कॅन्सल झाला आहे असं दाखवायला हवं. सो सेल्स अकाउंट डेबिट टू ट्रेड रिसिवेबल अकाउंट. हे 80 कंटेनर्स परत आलेले नाही आहेत, पण अजून त्याचं ॲप्रुव्हल आहे की नाही कळलेलं नाही, सोल्ड झालेत की नाही कळलेलं नाही, म्हणून आपण त्याची एंट्री सेल कॅन्सल झाल्याची एंट्री ॲट द एंड ऑफ द इयर करणार आहोत, हे लक्षात घ्या. म्हणून कॅन्सलेशन ऑफ फॉर 80 gas containers at rupees 1200 each. Okay, so it is 96,000. We are not sure about this sale, so at the end of the year we are cancelling the original sales entry. Now we have to pass the entry for inventory lying with customers. So inventories with customers for sale or return account debit to trading account. Adjustment entry for cost of 80 gas containers lying with customer awaiting approval means lying with customers not approved yet असे आपण म्हणू शकतो. हे 80 गॅस कंटेनर्स आहेत. मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 80 गॅस कंटेनर्सची इनव्हॉइस प्राईस 1200 होती. त्यांची कॉस्ट प्राईस प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे 900. सो 80 गॅस कंटेनर्स इंटू 900 रुपीज असं जर आपण केलं तर त्यांची कॉस्ट प्राईस कळते आपल्याला विच इज लेस. सो 72,000 ही आपण कॉस्ट ऑर मार्केट प्राईस विचर इज लेससाठी कॉस्ट प्राईस लेस असल्यामुळे कॉस्ट प्राईसची एंट्री या ठिकाणी करणार आहोत. दीज गुड्स आर लाईंग विथ कस्टमर्स बट नॉट अप्रूव्ड येट. ओके, सो सॉल्व ऑल दिस प्रॉब्लेम्स in your notebook, and if there is any doubt you can ask.